हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मोनिका पाटील. तर आमच्या घरी आम्ही आगरी पद्धतीत असे चिकन लॉलीपॉप बनवतो. तर चला, पप्पांनी हे लॉलीपॉप आणल्यात आज. तर ते पहिल्यांदा मी व्यवस्थित धुवून घेते. व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे त्याचा वास आणि त्याच्यामधले घाण निघून गेली पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकूया. लिंबू नाही तर तुम्ही व्हिनेगर पण टाकू शकता. लिंबू मोठा असल्यामुळे मला अर्धा बस होईल. मग नंतर 15 मिनिट्ससाठी ते मॅरिनेशन करत ठेवते, असं व्यवस्थित मिक्स करून. 15 मिनिट्स, अर्धा तास ठेवलं तरी पण ठीक आहे. मग घाई असेल तर लगेचच केलं तरी पण चालेल. मग त्यामध्ये नंतर आपण अंडा घेऊया. पूर्ण अख्खा अंडा घ्या आणि मग पूर्ण अंडा त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याला. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजे काला मिरी टाकून घ्या. मी घरीच केलेलं आहे, तो त्याच्यामध्ये टाकून घेतला. मग नंतर चवीपुरता मीठ. कोणाला मीठ जास्त लागतो, कमी लागतो. आम्हाला कमीच लागतो, तर मी इथे टाकलेलं आहे. कारण की आपण त्याच्यामध्ये हे पण मिक्स करणार आहोत नंतर. ह्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात मीठ असतो, त्यामुळे मी कमीच टाकलं आहे. जिंजर गार्लिक पेस्ट तुम्ही ओरिजिनल पण टाकू शकता. हळद. मला दुसरी पण कामं होती त्यामुळे मी ओरिजिनल नाही टाकू शकले, म्हणून माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी हे टाकलं. नंतर आगरी मसाला टाकून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चाट मसाला टाका. चाट मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तंदुरी मसाला टाकला. हे तंदुरी मसाला टाकल्यामुळे काय होतं, थोडीशी टेस्ट चांगली येते, म्हणजे फ्लेवर येतो त्याला. म्हणून थोड्याशा प्रमाणात तंदुरी मसाला आम्ही यूज करतो त्यामध्ये. आणि आपला आगरी गरम मसाला. नंतर माझ्या हाताला थोडं लागलं आहे, त्यामुळे मला खूप ते झोंबतं मसाला, त्यामुळे मी स्पून यूज करते मिक्स करण्यासाठी. तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या, नाहीतर मी असं हातानेच मिक्स करते. पण आज मला झोंबेल म्हणून मी स्पूनने मिक्स केलं आहे. तर असं मिक्स करून घेतल्यावर ऑटोमॅटिकली पाणी सुटतं, त्याला पाणी टाकायची गरज नाही. मग असं थोडं 5-10 मिनटं परत ठेवून द्या व्यवस्थित मॅरिनेशनसाठी. मग त्याच्यानंतर तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता. कॉर्नफ्लॉवर थोडंसं म्हणजे 1 स्पून 2 स्पून जेवढं तुमचं चिकन असेल तसं समप्रमाणात घ्या. त्यानंतर थोडासा मैदा टाका. कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. आणि तांदळाचं पीठ पण टाकून घ्या, म्हणजे आपला भाकरींचा पीठ असतो ना, तो टाकून घ्या. तो सर्वांच्या घरी असतोच, तो टाकून घ्या. मग अशा प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर कलरसाठी थोडंसं कलर यूज करते मी, थोडंच टाकते, म्हणजे घरी खायचं आहे म्हणून. म्हणजे ते आपल्या शरीरासाठी हानिकारकच असतं, म्हणून थोडंसं कलर येण्यासाठी यूज करते. त्यानंतर असं मिक्स करून घ्या. मग अर्धा ते 1 तास ठेवून द्या. जर घाई असेल तर तुम्ही लगेच फ्राय करू शकता. तर मी अर्धा तास ठेवलेला आहे. त्यानंतर असं तेल गरम तेल आल्यावरच त्यामध्ये तुम्ही लॉलीपॉपचे पीस टाका, नाहीतर ते व्यवस्थित नाही होणार. म्हणजे ते बघा, माझं तेल आलेलं आहे आणि मी त्याच्यात लॉलीपॉप सोडलेले आहेत. मस्त त्याच्यामधून असे बबल्स निघाले पाहिजे, तेव्हा समजायचं की आपला तेल मस्त आला आहे. आणि मग जेवढे तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्या आतमध्ये पण डीप फ्राय झाले पाहिजे असे, म्हणून जास्त टाकू नका. कढई छोटी असेल तर जेवढे त्याच्यामध्ये बसतील आणि तुम्हाला पलटी करायला भेटतील तसेच टाका व्यवस्थित. तर मी ते टाकलेले आहेत. माझ्या कढईमध्ये 4 पीसेसच बसलेले आहेत. तर मी ते व्यवस्थित फ्राय करून घेते.
तर इथे बघू शकता हे झालेले आहेत. ते मी आता व्यवस्थित काढून घेते एका प्लेटमध्ये. तर प्लेटमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे हे लॉलीपॉप रेडी झाल्यात. तर आता विन्सी खायला घेते, तर ती काय बोलते ते बघूया. हाय मम्मा. कसं झालंय? हाय मस्त. मस्त झालंय. खरंच का? ओके, थँक्यू. व्हेरी गुड. मी पण खाऊ का? ओके, थँक्यू.